अनंता एवढे द्यावे फुलांचे रंग न जावे, उडाया पाखरांसाठी जरा आबाळ ठेवावे. लक्ष्मीकांत तांबोळी यांची ही काव्यरचना. आपला पाल्य कोणत्या क्षेत्रामध्ये अत्युच्चम कामगिरी करू शकतो, आपल्या कुटुंबाचे, देशाचे नाव कसे उज्ज्वल करू शकेल, याबाबतचे ज्ञान होणे गरजेचे आहे. आणि याचसाठी योग्य मार्ग मिळावा, त्याच्या भविष्यामधील स्वप्नांना इच्छेचे पंख मिळावे, यासाठीच परिपूर्ण सैनिकी पॅटर्न निवासी अकॅडमी कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात पाल्य उज्ज्वल यश प्राप्त करावा यासाठी अतोनात प्रयत्न करणारी, सैन्य दलामधील भरती क्षेत्रात 25 वर्षांचा अनुभव, इयत्ता 4थी ते इयत्ता 12वी मुलामुलींची निवासी शिक्षणाची सोय असणारी एक परिपूर्ण निवासी अकॅडमी राजर्षी शाहू करिअर अकॅडमी, राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय व सैनिकी निवासी विद्यालय. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्याच्यामध्ये नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व, शिस्त, विनम्रता, योगाभ्यास हे अनमोल पैलू विकसित व्हावे, यासाठी ही अकॅडमी अहोरात्र झटत आहे. एक आदर्श करिअर अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आपल्या उज्ज्वल यशाची, गुणवत्तेची, संस्काराची, समृद्धीची गुढी दिमाखात मिरवत आहे, याचा सार्थ अभिमान आहे. असं म्हणतात, जहाजों से टकराए उसे तूफान कहते हैं, तूफानों से जो टकराए उसे इंसान कहते हैं. आपल्या प्रत्येक अडचणीवर मात करून यश खेचून आणण्यासाठी विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करणारी ही अकॅडमी. कोल्हापूर रत्नागिरी रोडवर हॉटेल म्हसोबा पॉईंट समोर निसर्गरम्य, प्रदूषणमुक्त, भव्य 10 एकर परिसर, सर्व सोयीयुक्त व संस्काराचा ठेवा जपणारी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी झटणारी ही अकॅडमी राजर्षी शाहू करिअर अकॅडमी, सैनिकी निवासी विद्यालय, कोल्हापूर रत्नागिरी रोड, हॉटेल म्हसोबा पॉईंट समोर, करंजोशी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. या अकॅडमीमध्ये पहाटे 4:30 ते 5 या वेळेत विद्यार्थी उठतो. ज्ञाननभातील बागडणाऱ्या चिमण पाखरांना ज्ञानाचे, धैर्याचे, शहाणपणाचे, संस्काराचे अमृत कण विचाररूपी, विवेकरूपी भरवून त्यांच्या पंखात बळ यावे आणि स्वतः ते गरुड भरारी घ्यावेत, यासाठी पहाटेच्या वेळी अमृत योगावर आपल्या बुद्धीवर उत्तम संस्कार प्रेरित व्हावेत, याकरिता अभ्यासिकेचे आयोजन होते. याचाच परिपाक म्हणजे आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी भरती क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. पहाटे 5 ते 6 या वेळेत अभ्यासिका होते. संकल्पाच्या क्षितिजावरती सूर्य उगवतो मनामनात, कर्तृत्वाची उज्ज्वल किरणे उजळून जाती प्रत्येकाच्या अंतर्मनात. सकाळच्या प्रहरी विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक विचार, त्यांचे मन मस्तिष्क बळकट व्हावे या उद्देशाने भरतीपूर्व प्रशिक्षण तर दिले जातेच, याचबरोबर विविध कसरती, योगा, प्राणायाम यासारखे उपक्रम अकॅडमीमध्ये अविरत सुरू आहेत. जग्गा जित्तिया ते मिलन बधाइयां, जग्गा जित्तिया, जग्गा जित्तिया ते मिलन बधाइयां, जग्गा जित्तिया, जित्तिया ते मिलन बधाइयां के आया है फतेह करके सूरमा, सूरमा के माने है जम्मिया एक सूरमा, 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 सूरमा. या अकॅडमीमध्ये ज्ञानवंत, कीर्तिवंत व बुद्धिमंत व्यक्तिमत्व फुलत असते आणि या व्यक्तिमत्वाला ऊर्जेची गरज असते. याच उद्देशाने सकाळच्या व्यायामानंतर त्यांना वेगवेगळा नाश्ता दिला जातो. प्रार्थना म्हणजे शुद्ध आत्म्याला घातलेली आरोळी होय. आपले चित्त प्रसन्न होऊ दे, येणारा प्रत्येक क्षण आनंदाने, संस्काराने ओतप्रोत भरून जाऊ दे, यासाठी परमेश्वराला घातलेली हाक म्हणजेच प्रार्थना. आणि त्याचे सादरीकरण नित्य नियमाने अकॅडमीमध्ये होते. प्रत्येक वर्ग परिपाठ सादर करत असतो.
शिक्षण म्हणजे सर्वांग सुंदर बनण्याची तयारी. ज्ञानसंपन्न, धैर्यशील, कार्यकुशल, प्रतिभासंपन्न विद्यार्थी घडण्यासाठी परिपूर्ण अध्यापन केले जाते. 8:30 ते 11 या वेळेमध्ये तासिकेंचे आयोजन केले जाते. 11 ते 1:30 अभ्यासिका घेतली जाते. अब जाना है, हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. जय जय रघुवीर समर्थ. दुपारच्या जेवणामध्ये सकस समतोल पौष्टिक आहार पुरवला जातो. विद्यार्थी यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतात. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. उत्तुंग भात घेऊ आम्ही नवी भरारी, वादळाची फौज पेलताना करू तुफानावर स्वारी. अगदी याचप्रमाणे अकॅडमीचा प्रत्येक विद्यार्थी बळकट होण्यासाठी वेगवेगळ्या मैदानी कसरती, वर्कआउट, विविध खेळ विद्यार्थ्यांकडून तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या निरीक्षणाखाली करून घेतल्या जातात. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे. घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो रखने सबको अपनी जेब के अंदर. सायंकाळचा नाश्ता झाल्यानंतर तर अभ्यासिका होते. रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये रात्रीचे जेवण विद्यार्थी घेतात. रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल, म्हणून थकलेल्या शरीराला ऊर्जेची गरज असते, नवीन स्वप्नांची गरज असते आणि त्या स्वप्नांना आकार द्यावा यासाठी सुखनिद्रेची गरज असते. रात्री 10:30 वाजता मुले झोपी जातात.